नमस्कार मित्रांनो, ज्ञानोदय अकॅडमीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची गुड न्यूज आणली आहे. ही गुड न्यूज कोणती आहे, कोणत्या विभागातील जागा निघाल्या आहेत, हे ऐकण्यापूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन आले असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच बाजूला असलेले बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जे काही नवनवीन अपडेट या चॅनलवर येतील ते तुम्हाला सर्वात आधी मिळणार आहे. चला तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की कालच्या तारखेला आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पशुधन मंत्री पंकजा मुंडे यांनी एक आपल्याला जाहिराती संदर्भात किंवा मेगा भरती संदर्भात एक गुड न्यूज दिलेली आहे. आणि ही गुड न्यूज तुम्हाला माहीत असेल की पशुसंवर्धन विभागाअंतर्गत ही भरती होणार आहे. ठीक आहे, तर या भरती संदर्भात आपण इथे चर्चा करणार आहोत. ही अतिशय मोठी मेगा भरती होणार आहे. पशुसंवर्धन खात्यामध्ये ही मेगा भरती होणार आहे. आणि या संदर्भात पंकजा मुंडे पशुधन मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी कालच याबद्दल बोलल्या आहेत आणि आपल्याला अतिशय महत्त्वाची एक अपडेट दिलेली आहे. तर या भरतीमध्ये कोणकोणती पदे भरली जाणार, किती पदे भरली जाणार, या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. सोबतच ही जी परीक्षा आहे ती कधी होणार हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर सुरुवातीला आपण बघूया जे पद आहे. तर यामध्ये 2 पदे भरली जाणार आहेत. पहिलं पद आहे पशुधन विकास अधिकारी गट अ आणि दुसरं पद आहे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन गट अ. ठीक आहे, तर या संदर्भात जागा किती किती येतील ते सुद्धा बघूया. पहिलं पद होतं पशुधन विकास अधिकारी गट अ. याच्या जे रिक्त जागा आहेत त्या तब्बल 2795 इतक्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. आणि दुसरं जे पद आहे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन गट अ, याच्या एकूण 308 जागा रिक्त आहेत. तर एकूण काय, तर हे या दोनही पदांची एकत्रित जागा जर मोजल्या आपण तर यामध्ये 3103 इतक्या जागांसाठी ही भरती होणार आहे. तर याला अतिशय ही मोठी भरती समजूया. ठीक आहे, तर ही एक प्रकारची मेगा भरतीच असू शकते. आणि ही तर आता सुरुवात झालेली आहे. मागच्या काही काळामध्ये MPSCने आपल्या नियमांमध्ये आपल्या अनेक क्षेत्रामध्ये बदल केलेला आहे. आणि हा बदल जो आहे आता प्रत्यक्षात उतरताना दिसत येत आहे. आणि या पाठोपाठच अनेक विभागातील ज्या भरत्या असणार आहेत ते सुद्धा आता जाहीर होणार आहे. तर मित्रांनो, कोणताही वेळ वाया घालवता अभ्यासाला सुरुवात करा, जेणेकरून कोणतीही परीक्षा निघाली तरी आपण त्यासाठी तयार असलो पाहिजे. तर मित्रांनो, याविषयी आणखी एक अपडेट अशी आहे की ही जी परीक्षा घेणार आहे ती कोण घेणार आहे, तर MPSC मार्फत हे परीक्षा घेतली जाणार आहे. MPSC परीक्षा घेऊन पदभरती करणार आहे. आणि ही जी पदभरती आहे पशुधन विकास अधिकारी गट अ आणि सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन गट अ या पदांसाठीची ही जी भरती होत आहे. तर या परीक्षेसाठीचा जो परीक्षेचा दिनांक आहे तो सुद्धा इथे देण्यात आलेला आहे. तर ही परीक्षा 11 जून 2026 रोजी ही परीक्षा होणार आहे. तर कालावधी कमी आहे, लवकर अभ्यासाला सुरुवात करा आणि आपलं यश नक्की करा. तर मित्रांनो, ही अपडेट तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार.